हॅलो, नमस्कार. आज बनवली होती मस्त डब्यासाठी शिमला मिरचीची भाजी, पण शेंगदाण्याचं कूट न वापरता बनवलेली, म्हणून थोडासा ट्विस्ट आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बेसन भाजून घ्यायचंय. बेसन भाजून झाल्यानंतर जिरं, मोहरी तेलामध्ये चांगलं तडतडू द्यायचं आणि त्याच्यानंतर कांदा घालायचा. कांदा भरपूर घालायचा ह्या रेसिपीमध्ये, कारण टोमॅटो नाही यूज करणार आहोत आपण. त्याच्यानंतर मस्त क्रश केलेला लसूण घालायचा आणि हे चांगलं भाजून घ्यायचं. हे भाजल्यानंतर ॲड करायची शिमला मिरची आणि याच्यानंतर खरे पेशन्स टेस्ट होतात, कारण ह्याच्यानंतर तुम्हाला खूप वेळ थांबायचं आहे बारीक गॅस ठेवून. म्हणजे त्यातलं सगळं पाणी आटेपर्यंत, शिमला मिरची पाणी सोडते, ते सगळं आटेपर्यंत थांबायचं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता. मी घातलं होतं हळद, जिरे पावडर, धने पावडर, लाल मसाला म्हणजे लाल तिखट मिरची पावडर आणि आपला घाटी मसाला. हे सगळे मसाले घातल्यानंतर मस्त त्याची एक वाफ काढून घेतली. तोपर्यंत शिमला मिरची खूप चांगली आणि मस्त अशी फ्राय झालेली असते आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला आपण त्याच्यामध्ये मस्त भाजलेलं असं बेसन आहे ते घालणार आहोत. हे बेसन मी आधीच भाजून घेतलं होतं, ते सगळ्यात शेवटी ॲड केलं आहे. फक्त शेंगदाण्याच्या कुटाऐवजी बेसन वापरले, पण ह्या भाजीची टेस्ट अप्रतिम झाली होती, खूपच टेस्टी झाली होती. तुम्ही पण टिफिनसाठी नक्की करून बघा आणि कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चलो बाय. आणि भाजी कशी झाली होती हे कमेंट करून सांगायला विसरू नका.